मित्राच्या मदतीसाठी स्वतःची जमीन तारण दिली, पुढं झालं भयंकर। मैत्री करत असाल तर आत्ता सावधान। मित्राला अडचण आली तर मदत करणे मित्राचे कर्तव्य असते, पण हे कर्तव्य पार पाडताना स्वतःच्या परिस्थितीचा आणि व्यवहाराची माहिती घेणे आवश्यक असते, कारण भावनेच्या भरात केलेला व्यवहार काही वेळा अंगलट येऊ शकतो, मग जीव देण्याची वेळ येते। अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली। मित्राला अडचण आली म्हणून त्याच्या मित्राने कर्ज काढून मदत करण्याची तयारी दाखवली। स्वतःची शेती 11 महिन्याच्या बोलीवर सावकाराला देऊन मित्राला 1.5 लाख रुपये घेऊन दिले, पण मुदतीत ते पैसे मित्र परत करू शकला नाही। सावकार म्हणू लागला की मी 15 लाख रुपये दिले आहेत, व्याजासह 20 लाख रुपये परत केले तरच शेती परत देणार, नाहीतर नावावर करून घेणार। आता मदत करणारा मित्र चांगलाच अडचणीत आला। यातून सुटण्याचा मार्ग म्हणून त्याने स्वतःचे जीवन संपवले। या दुर्दैवी घटनेचा पुढील प्रमाणे सविस्तर वृत्तांत आहे, पण तत्पूर्वी ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। खामगाव शहरातील भीमनगर वाडी परिसरात भास्कर लक्ष्मण तायडे वय वर्षे 55 हे राहतात। ते पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा हा परिवार आहे। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये मेहनत करून कुटुंबाची गुजराण करणारे तायडे यांच्याकडे जयपूर लांडे शिवारामध्ये 1 हेक्टर 60 आर शेती आहे। कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याचे एकमेव साधन म्हणजे ते शेतीच होते। त्यात शेतीच्या भरवशावर आता मुलांचे शिक्षण, घर, मुलीचे लग्न एवढे सारे काही अवलंबून होते। भास्कर तायडे यांचे अत्यंत जवळचे मित्र सोमेश्वर दामोदर वय वर्षे 61 हे होते। दोघांची घट्ट मैत्री होती। दोघे एका कंपनीमध्ये सोबतच कामाला जात होते। एकमेकांच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी होत होते। दोघांचे नेहमी बैठक असायची। भास्कर तायडे मित्रासाठी काही करायला तयार होते। काही दिवसांपूर्वी सोमेश्वर दामोदर यांना पैशांची गरज पडली। त्यांनी हा विषय मित्र भास्कर यांच्याजवळ बोलून दाखवला। अत्यंत गरीब असलेले भास्कर हे काही पैशांची मदत करू शकणार नव्हते, पण माझे घर गहाण ठेवून तुला पैसे देतो असे त्यांनी सोमेश्वरला सांगितले। परंतु घरावर पैसे कोण देणार, त्यापेक्षा तुझी शेती गहाण ठेवून मी व्याजाने पैसे घेतो आणि पैसे फेडल्यावर तुझे शेत सोडून घेऊ असे या सोमेश्वरने सांगितले। भास्कर याने मित्राला अडचणीवेळी मदत करण्यासाठी त्या प्रस्तावास होकार दिला होता। सोमेश्वर दामोदर याने प्रवीण संतोष खारोडे उर्फ निखिल देशमुख यांच्यामार्फत विजय त्र्यंबक इंगळे याला गाठले। विजयकडून त्याने 1,49,000 रुपये घेतले। त्या बदल्यामध्ये भास्कर तायडे यांच्या 15,73,000 रुपयाच्या शेतीचे खरेदी खत करून 11 महिन्याचा करार करण्यात आला। या करारावर शेती विक्रीचा सौदा चिठ्ठी करून दिली। दिनांक 21 मार्च 2024 पासून 21 फेब्रुवारी 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती। 11 महिन्याच्या आत पैसे परत करून सौदा चिठ्ठी रद्द करू असे भास्कर यांना सोमेश्वरने सांगितले होते। त्यांच्यावर भास्कर यांनी विश्वासही ठेवला होता। घरातील कोणालाही विश्वासात न घेता करारावर बिनदिक्कतपणे सही करून टाकले होते। दामोदरजवळ पैशाची व्यवस्था होत नसल्याने मुदत संपत आली तरी रक्कम थकीत राहिली। सौदा चिठ्ठी खरेदीची वेळ जवळ येत होती तशी भास्कर यांच्या मनामध्ये गालमेल सुरू झाली। आता काय करावे हेच त्यांना सुचत नव्हते। अखेर त्यांनी घडलेला सगळा प्रकार बहीण आणि भावजाईला सांगितला। जावई गजानन वाघोदे यांनी त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। सौदा चिठ्ठी झालेल्या शेतीची खरेदी स्थगित करण्यासाठी तायडे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रकरण दाखल केले। तसेच सोमेश्वरची नातेवाईकांमार्फत भेट घेतली। त्यावेळी सोमेश्वरने काही रक्कम परत केल्याचे सांगितले। मग ते विजय इंगळे याला भेटले, पण विजयने रंग बदलला। तो म्हणू लागला की सोमेश्वर दामोदर यांच्याकडे माझे 15 लाख रुपये असून व्याजाचे 5 लाख असे 20 लाख रुपये मला घेणे आहेत। तुम्ही 20 लाख रुपये परत करा तरच मी शेताची सौदा चिठ्ठी रद्द करतो। त्याचे हे बोलणे ऐकून सर्वांना धक्काच बसला। दरम्यान आपल्या नातेवाईकाची शेती जाऊ नये म्हणून वाघोदे यांनी सेवानिवृत्तीच्या मिळालेल्या पैशातून 10 लाख रुपये देण्याचे कबूल केले। मात्र
10 लाख रुपये घेण्यास विजय इंगळे तयार नसल्याने भास्कर तायडे यांना प्रचंड धक्का बसला. आता काय करावे? पडलेले घर, शेतीवरच असलेली गुजराण, तीच शेती आता जाते की काय अशी भीती त्यांना वाटू लागली. मित्रावर ठेवलेला विश्वास त्यांच्या अंगलट आला होता. कोणालाही न विचारता, काही देणे घेणे नसताना केलेला व्यवहार आता त्यांना अपराधीपणा वाटू लागला. ते अस्वस्थ झालेले होते. गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान खामगाव शहरातील भीमनगर वाडी परिसरात राहणारे भास्कर लक्ष्मण तायडे वय वर्षे 55 यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेतल्याने एकच खळबळ निर्माण झाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा आणि इतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून मृतदेह खामगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. पोलिसांना मृतकाजवळ एक चिठ्ठी आढळली. त्यामध्ये VT इंगळे, निखिल देशमुख, सोमेश्वर दामोदर यांनी मला फसवले म्हणून मी माझ्या जीवाचा अंत करत आहे असा मजकूर लिहिलेला होता. पोलिसांनी घेतलेल्या गोपनीय माहितीनुसार व्याजाने घेतलेल्या पैशाच्या व्यवहारातून तायडे यांनी कंटाळून आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आला. तायडे यांचे जावई गजानन तुळशीराम वागोदे, राहणार तायडे कॉलनी खामगाव यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली. त्यामध्ये मृतक भास्कर लक्ष्मण तायडे वय वर्षे 55 यांच्या जवळचा मित्र सोमेश्वर दामोदर वय वर्षे 61 यांना पैशांची आवश्यकता असल्याने प्रवीण खारोडे उर्फ निखिल देशमुख वय वर्षे 37 याच्यामार्फत शहरातीलच विजय त्र्यंबक इंगळे वय वर्षे 45 यांच्याकडून 1,49,000 रुपये व्याजाने घेऊन दिले. त्यासाठी भास्कर तायडे यांची जयपूर लांडे शिवारातील शेतीची 21 मार्च 2024 रोजी 15,73,000 रुपयांची शेती विक्रीची रजिस्टर सौदा चिठ्ठी केला. त्यावर तायडे यांच्या सह्या घेण्यात आल्या. 11 महिन्याच्या आत सोमेश्वरने व्याजासह पैसे परत केल्यावर सौदा चिठ्ठी रद्द करू असे भास्कर तायडे यांना सांगण्यात आले होते. मात्र दामोदर यांनी पैसे परत न केल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेती व्याजाच्या व्यवहारात जाणार या भीतीपोटी भास्कर तायडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले. शहर पोलिसांनी भास्कर तायडे आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी सोमेश्वर नामदेव दामोदर, प्रवीण संतोष खारोडे उर्फ निखिल देशमुख, विजय त्र्यंबक इंगळे या तिघांच्यावर आरोप क्रमांक 118/26 कलम 108(3)(5) भारतीय न्याय संहिता 2023 सह कलम 3(2) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला. यातील सोमेश्वर दामोदर यांना त्वरित ताब्यात घेण्यात आले तर 2 संशयित आरोपी पसार झाले आहेत. न्यायालय आरोपींना काय सजा देईल ते येणाऱ्या दिवसामध्ये समजेलच. मात्र हा कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे या म्हणेप्रमाणे घडलेला भयानक प्रकार व्याजाने पैसे देणाऱ्यांची साखळी, दहशत, पिळवणूक याचे चक्रव्यूह परत एकदा अधोरेखित करणारे असून मित्रप्रेमामुळे शेती गहाण ठेवणाऱ्या तायडे यांचा नाहक बळी गेला आहे. या घटनेचा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील पुढील तपास करत आहेत.